हे बघा आपले गरे तळून तयार झालेच आहेत, मस्तपैकी कुरकुरीत पण झालेत आहेत. हे मी दरवर्षी न चुकता बनवतोय. हे बघा मस्त, आणि याची चव तर अप्रतिम लागते. मस्तपैकी कुरकुरीत झालेत बघा. हे बघा. नमस्कार मंडळी, मी केतन नागवेकर. तर आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सहर्ष स्वागत. तर माझ्या टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असतात मी काय चालले आहे. तर मी चालले आहे बागेत फणस आणूक. आपल्या फणसाचे गरे तळायचे आहेत, त्याच्यासाठी दोरी घेतली आहे. दोरीची काय गरज तर नव्हती, फणस तर खाली जवळच आहे, हाताजवळच आहे. तो पण कोणी नेलो असलो तर आता वर जाऊ परत 15 मिनिटं लागतील. तेवढं कोणी नेलो असलं तर परत वांदे होतील, परत खाली या, परत दोरी घेऊन परत वर जावा. म्हणजे असं ढकलून पण चालतं, पण ढकलून ते कडू होतं, म्हणून दोरी घेऊन ठेवलं आहे. आणि कोयती बाकी आपल्या काय कसली गरज नाही आहे. तर मी दरवर्षी गरे तळतो. गेल्या वर्षी गरे तळूक भेटले नाहीच, म्हणजे लवकरच पाऊस पडलो तरी पण तळणार होतं, पण फणसात पाणी गेलं, मग काय उपयोग नाही. तर यंदा म्हणून फणस खाली ठेवला होता हाताजवळ, म्हणजे पाऊस पडलो ना तरी लगेच घेऊन जाता येत. तिथपर्यंत बाकीची कामं आटपलीत आहेत, थोडीफार काय काय राहिलीत आहेत. पण यंदा पाऊस जरा लेट आहे वाटतं, म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्याने आहे. परवा पण पाऊस पडून गेलो, मळप बिळप येता, पण वाटत नाही एवढं पाऊस पडत असो. अजून काय काय कामं राहिली ती होतील. तर आता पटकन बागेत जाऊया आणि फणस काढूया. अजून 15 मिनिटं जावं लागतील, ते पण डायरेक्ट आता बागेत भेटूया आपण. तर मंडळी मी आले आता आमच्या फणसाजवळ. तर खालना येईपर्यंत घाम फुटलो, वारा पण एवढा नाही आहे, थोडा थोडा वारा येता, मळब येत आहे ना, त्याच्यामुळे घाम तर मारणाचं फुटता. आतमध्ये तर पूर्ण भिजलं आहे. तर आमचं फणस दाखवतो आहे मी. तर हे बघा, ह्यो आमचं फणस वर छोटे छोटे आहेत, आणि ह्यो मेन खाली ठेवलेलं होतं मोठं. बघा हातावला आहे, नशीब कोणी नेलो नाही म्हणून, नाही तर वर चढून ते छोटे छोटे काढूक लागले असते. ते पण तयार झालेत का काय माहिती. तर हो बघा, आपलं बरको फणस आहे. त्याचे 2 जाती येतात, कापू आणि बरको. तर ह्यो बरको आहे, तो भाजीसाठी मी चांगलं असतं. याचं गरो आतलं आहे ना एकदम नरम असतं, आणि कापू असतं ना तिचं जाड असतं. तर ह्यो तयार आहे. ह्यो तयार कशावर ना, तर हे बघा ह्याचे हे दाते आहेत ना ते रुंद झालेत आहेत, आणि जर कवळं असतं ना तर ह्याचे दाते एकटे असतात असे. बघा मस्तपैकी तयार झालो आहे. तळूक पण चांगलंच आहे. तर आता मी काढतोय. काय फणस पण काढ, कसलं फणस आहे बघा. याचं देठ तर तोडलं नाही आहे, देठ घरात जाऊन तोडूया, नाहीतर अंगावर चीक गलत राहत त्याचं. जाताना आपल्या लाकडा पण घेऊन जायचे आहेत. लाकडा म्हणजे लाकडा नाही, आपल्या मांडवावर टाकूसाठी मी तोडून ठेवले होते बरोबर काठी आहे, ते जाताना घेऊन जातो आहे. ते खालच्या बाजूला ठेवलं आहे. हे बघा इकडे काठी तोडून ठेवले आहेत, हे आपल्या मांडवावर टाकायचे आहेत. म्हणजे परवा घेऊन गेलो आहे, मोठे मोठे होते ना ते घेऊन गेलो आहे. तर हे ठेवून दिलं आहे, जड झालेत म्हणून. हे लांबच्या लांब तोडून ठेवले आहेत, ते पण आता जाताना घेऊन जातो आहे. तेवढी एक फेरी वाचत. तर काट्याने पण घेतलं आहे, बांधलं आहे. आता डायरेक्ट जाऊया घराशी, आणि डायरेक्ट आता घराशी भेटूया आपण. तर मंडळी मी आले आता घराजवळ. तर परत आणेपर्यंत बेकार अवस्था झाली, त्या लाकडावर काय बसवत नव्हतो. तर या बघा आपला घर. माणसं पण नाही का ओळखत. हे बघा रातांब्याची बियो, आणि ही बघा ही आपली वेळी आहेत, मांडवावर चढलेत आहेत. तो एक मांडव, आणि एक मांडव आपलं तिकडे आहे.
तो का त्या आंब्याच्या बाजू काय याचं देठ तोडून ठेवतोय म्हणजे तिथपर्यंत चीक पण गळून जात. बरोबर चीक गळू लागलं. वर जर तोडलं असतं ना तर सगळं अंगावर पडत राहिलं असतं. इकडे रातांब्यांनी पुरून ठेवलेले आहेत. हे बघा या रातांब्याचं पाणी आहे. ही जाळी आहे, ही जाळी अजून लावायची आहेत. हो बघा मांडव इकडे. हो बघा इकडे मांडवणी केलेली आहे. वाटली जाळी पण लावून ठेवलेली आहे. अजून वाटली लावायची आहे. कस्तुरी फणस आणली आहे. येताना ही घेऊन ये ना खोबरे तेलाची बाटली. का प्यायची नाही आहे बाजरी ती. हे बघा ह्या कोयतीक खोबरेल तेल लावून घेतोय म्हणजे जो चीक आहे ना तो कोयतीक लागणार नाही जास्त. दोन्ही साईडने लावून घ्यायचं चांगलं. मरणाचं टाईट आहे तो. काय म्हणत होते ते साकटं घ्यायचं ना खाली. साकटा नको, साकटा राहणार नाही तो. तुटलं मस्त आहे. हो बघा मस्तपैकी जून आहे. घरी पण चांगले बघ. असं चीक काढून घ्यायचं. सगळं झालं रिकामं. हे बघा हे बारीक बारीक पीस करून घेतलेलं आहे. याची आता ही मधली पाव काढतोय म्हणजे हे गरे सुटतील चांगले. काय काय जण हे खालच्या अजून पण कापतात पण मी तर वरच्या अजून कापतोय म्हणजे इकडनं वरनं पण सुटतात चांगले. हे बघा असे लगेच सुटतात. आता एक एक काढून घ्यायचे बघा लगेच सुटतात. डबल काम लागत नाही. हे आता असे सगळे काढून घेतोय. हे बघा एवढे गरे काढून झालेत. याचे गरे काढलेले आहेत पण याची पाती पण हातावर काढून घेतला आहे. हे बघा फक्त गरो शिल्लक आहे. याची हाटलूनी काढायची. हे बघा हे अशी बाजूसून पाते आहेत ना ते काढून घ्यायचे. ते पात्या काय उपयोगीचे नाही, फक्त गरो ठेवायचो आतलं. आता फक्त नंतर यातले हटलो काढायचे आणि बारीक बारीक पीस करायचे. दाखवते नंतर. हे बघा आपली गरीनी काढून झालेत आहेत. याचा आहे चारकांड पण भरून ठेवतोय. आणि पहिले आधी झाडांक आपले पाणी घालून येऊया नंतर पुढची प्रोसेस करूया. बघा पाणी घेऊन चाललो आहे चिपूकसाठी. कपड्याचं पाणी आहे. तर पाणी जास्त येत नाही म्हणून आपलं कपड्याचं पाणी नेऊन झाडा तरी जरा जगवतोय. हे बघा आपली वेळी आणि वेळीवर फुला पण आली आहे. बघा एवढी पण मोठी वेळ नाही वाढली आहे. फुला पण आली आहे. बघा ही फुलं आहेत आणि ह्या शिरोल आहे. बघा मस्तपैकी झालं आहे. ही छोटे छोटे वेळी आहेत. त्याच्यावर काकडी पण धरूक लागली अजून. बघा काकडीची अजून फुलं आली त्या पण ही एवढ्यात धरणार नाही. पहिली फुलं आहेत ना ती पडून जातील नंतरची धरतील. आणि हो आपलं मांडव. ह्या जो पण झाडं आहेत छोटी छोटी वालींची टाकलेली आहे. बघा ही वाली आहेत
आणि हे याच्यात नवीन आता परत मिरचीचं बी टाकलेलं आहे. पहिलं टाकलेलं होतं तर रुजला नाहीच, म्हणून हे आता दुसरा टाकलेला आहे बघा याच्यात. हे बघा गरे बारीक करायचं काम चालू आहे. याचे आता बारीक बारीक पीस करायचे आणि ते तळायचे. मी आतापर्यंत एवढे केले आहे. आता मी तळूक जाप बसतोय. वाजले बघा किती ते 8 वाजलेत आहे. 5 वाजल्यापासून सुरुवात केली आहे, 8 वाजलेत तरी अजून ह्याच काम चालू आहे. मध्येच फक्त जरा पाणी शिकून आलं होतं. हे लागतंच चांगले पण तेवढं वेळ पण लागतं. आज सुट्टी होती म्हणून ठीक आहे. हे बघा आता एवढे झालेत आहेत. हे बघा एवढे कापून झालेत आहे बारीक बारीक. बघा असे बारीक बारीक पीस करायचे तर ते तळूक पण चांगले. तर मी आता तळूक जातो आहे. सासू सुना बसले जात कापूक, मी जाऊन तळतोय. तर बघा याच्यासाठी आहे ना, हे तळूकसाठी खोबरेल तेल आणलं आहे बघा. 1 लिटरची बाटली आहे. सुट्टा बेट्टा खोबरेल तेल घेऊन आले आहे. तर हे गरे आहेत ना, ते खोबरेल तेलात तळूक लागतात. सगळाच वाटतोय म्हणजे एवढा मत लागत. थोडासा अजून ठेवून देते फक्त. एवढं ठेवून दिले आहे. आणि याच्यात आपल्याला काय ना मीठ बीठ डायरेक्ट टाकायचं नाही काय. हे बघा याच्यात पाणी घेतलं आहे, ते दाखवते किती मीठ बीठ टाकायचं आहे. 1 चमचा आणि 2 चमचे. 2 चमचे याच्यात मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकूया, म्हणजे त्या गऱ्यांका जरा पिवळत रंग येईल चांगलं. थोडी हळद टाकूया याच्यात. हे बघा एवढा बनवून झालेला आहे. ह्या कधी टाकायचं आपण दाखवतोय थोड्या वेळानं समजत. हे फक्त तेल गरम होते. हे बघा तेल पण मस्तपैकी गरम झालं आहे. आता पटकन टाकून घेतो याच्यात. बघा कसं फेस आलो त्यास. हे बघ आता मस्तपैकी खलखल येत आहे. हे बघ इकडे दाखव. हे बघा हे आता मस्तपैकी खलखल येत आहे. आवाज येत आहे चांगलं खलखलल्यासारखं. आता याच्यात पाणी ओततं. हे बघा ह्या बनवलेलं पाणी आहे ना, बघू आता हे बनवलेलं पाणी आहे ना, याच्यात 2 चमचे ओततोय. आणि पूर्ण हे सारखं खळखळून घेतं पूर्ण. तर यात व्यवस्थित लागतं. तर ते कुरकुरीत होतं आणि मीठ पण चांगलं लागतं त्यात. हे बघा हे आता पूर्ण तयार झालेत आहेत. हे बघा कसे झालेत ते. हे बघा चांगले कुरकुरी झालेत आहेत. एकदम मस्त झालेत आहे. मीठ पण व्यवस्थित लागलं आहे बघा. हे बघा आपले गरे पण तळून झाले. हे आता मस्तपैकी प्लास्टिक पिशवीत एकदम पॅक पण बांधून ठेवायचे. उघडे ठेवले तर ते नरम होतील.
तर हे करूसाठी मला 5 तास लागले, 5 तास म्हणजे जास्तच लागले, पण याची चव तर एक नंबर लागता. तर तुम्ही पण करून बघा. तर आपण भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.